महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा 20वा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो 1 ऑगस्टला पार पडला। त्याच्यानंतर जे ती सदस्य नोंदणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची सुरू झालेली आहे। पहिला फॉर्म जो आहे तो मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा भरण्यात आला होता आणि त्याच्यानंतर अनेक विद्यार्थी जे ते आता सदस्य नोंदणी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत यश सरदेसाई आहेत। कसं बघायचं आता या नव्या सदस्य नोंदणीला? ह्या वेळची सदस्य नोंदणी ही थोडी वेगळी अशी मानली जाते, कारण सध्या आपण एक आंदोलन 20 तारखेला 24 तारखेला आपण बघितलेलं आहे आणि त्या आंदोलनामध्ये सन्माननीय अमित साहेबांची ही युवांमय जी क्रेज आहे युवा लोकांमध्ये ती दिसून आली। त्यामुळे मला ह्या सदस्य नोंदणीमध्ये अनेक युवा समोरून उत्स्फूर्तपणे येत आहेत आणि त्यामुळे ते दिसून येईल लवकरात लवकर 1 महिनाही चालणार आहे। या आधी मनसे आणि राज ठाकरे यांची विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे तुम्ही सुद्धा ज्यावेळेस विद्यार्थी संघटनेकडून पुढे येत होतात त्यावेळेस राज ठाकरेंच्या अनुषंगाने या पक्षाकडे जायचं, या पक्षाची नोंदणी करायची। यंदा अमित ठाकरे यांचाही चेहरा आहे असं म्हटलं जातंय। नाही, 100%, कारण जर तुम्ही एक 10 दिवस आधी आपण मुंबईत झालेलं आंदोलन बघितलं किंवा अमित साहेब दिल्लीमध्ये जंतर मंतरला गेले, यावेळेला जे युवा समोरून येत होते म्हणजे मला अनेकदा अनुभव आला की लोक शिवाजी पार्कात यायचे, शिवतीर्थाच्या बाहेर यायचे, कारण त्यांना एक कॉन्फिडन्स होता की आपल्याला न्याय मिळणार हा अमित साहेबांच्या इथे राजसाहेबांच्या इथेच मिळणार आहे आणि तो कॉन्फिडन्स आता आम्हाला नोंदणीमध्ये दिसून येतोय। खरं तर हाच प्रश्न होता माझा की जंतर मंतरवर गेलेले अमित ठाकरे किंवा पोलीस स्थानकातून ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी गेलेले अमित ठाकरे, घराबाहेर आलेल्या आंदोलनकर्त्यांसाठी रस्त्यावर आलेले अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे किंवा राजसाहेब ठाकरे, या सगळ्या दिनक्रमाचा किंवा या सगळ्या अनुक्रमाचा सदस्य नोंदणीत त्याचा फायदा होईल का तुम्हाला? निश्चित, आणि जो होतोय, जो आम्हाला दिसतोय, आम्हाला सकाळपासून जे रिपोर्ट येत आहेत किंवा परवा जी ऑनलाईन सुरू झाली आहे त्या रिपोर्टप्रमाणे उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। मग काही अडचणच नाही आणि लोक समोरून स्टॉल लावायचा आहे, आम्हाला फॉर्म पाहिजे तर समोरून मागणी करतात, त्यामुळे एक तो तुम्हाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूडच दिसून येतो। खरं तर असं म्हटलं जातं की राजसाहेबांच्या सभेला गर्दी होती किंवा मनसे पक्षाचं एक वेगळं आकर्षण असतं, पण ते मतात रूपांतर होत नाही। आता ही सदस्य नोंदणी आणि ही सगळी विद्यार्थी संघ पोरं जी आता नव्याने सदस्य नोंदणी करतात ती भविष्यातली 2029ची मतदार आहेत, तर त्याचा तसाही फायदा होईल का? नाही, होणारच आहे, कारण काय युवा पिढी ही नंतर पुढची 30 वर्ष 40 वर्ष वोटिंग पॅटर्न जो बदलतो हा युवा घडवतो। त्यामुळे आत्ता जी आमची नोंदणी होणार हे आमचे नंतर मतदार असणार आहेत, हे आमचे नंतर पदाधिकारी असणार आहेत, हे नंतर मोठ्या पदांवर पक्षांमध्ये येणार आहेत। त्यामुळे आज जी नोंदणी होते त्याचा पक्षाला हा निश्चित फायदा होणार आहे। म्हणजे 2029च्या निवडणुका समोर ठेवल्या तर त्याला 100% तुम्हाला दिसून येणार। म्हणजे नीट पेपरफुटी च्या विरोधात मनसेने घेतलेल्या भूमिकेचा फायदा आपल्याला या विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीत असं घ्यावा लागेल। हे बघा, नीट पेपरफुटी असो किंवा अनेक सरकारकडनं किंवा लोकांकडनं ज्या चुका झाल्या आहेत त्याला योग्य वेळी योग्य तसा विरोध केला गेला आहे, हे बघून लोक आकर्षित होतात। त्यामुळे लोकांना न्याय मिळायला लागतो आणि तो न्याय शिवतीर्थावर मिळतो। धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी। आपण जर पाहिलं तर जी भूमिका मनसेने घेतलेली आहे त्याचा फायदा होईल असं मत जे ते यश सरदेसाईंनी मांडलेलं आहे। पण आताही आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा स्टॉल हा रुपारेल कॉलेज बाहेर लागलेला आहे। असे स्टॉल मुंबईत महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कॉलेजच्या बाहेर लागलेले आहेत आणि त्या ठिकाणी सदस्य नोंदणीची मोहीम जी आहे ती या मनविसेने हाती घेतलेली आहे। पहिला फॉर्म अमित ठाकरे यांनी सभेच्या दिवशीच म्हणजे वर्धापन दिनाच्या दिवशीच भरला होता, त्यानंतर ऑनलाईन नोंदणी सुरू झाली होती आणि ही आता ऑफलाईन नोंदणी होताना आपल्याला पाहायला मिळते। पुढे हेमंत कदमसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।